नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. ऑनलाईन औषध विक्री विरोधात सांगलीत औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा. व्हॉट्सअप स्टेटसवरून विट्यात जयंत पाटील पडळकर समर्थकांमध्ये राडा. चढ्या दरानं इंधन विक्री करणाऱ्या पंपांवर कारवाईचा इशारा. डिझेल दरवाढीचा एसटीवर परिणाम, प्रवास महागण्याची शक्यता. सांगलीत इंधन संकट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष आता कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस पर्यंत पोहोचलाय. विट्यात जयंत पाटील समर्थक महेश कुपाडे यांनी स्टेटस ठेवलेल्या मजकुरावरून पडळकर समर्थक संतप्त झाले. यानंतर व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स कार्यालयात घुसून अज्ञात चौघांनी हॉकी स्टिकच्या साहाय्यानं कार्यालय, थार गाडी, काचा, मॉनिटर आणि अन्य साहित्याची तोडफोड केली आहे. या घटनेत सुमारे 3 ते 4 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय. या प्रकरणी महेश कुपाडे यांनी ओमकार पुकळे आणि महेश सुरेश मेटकरी यांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल केलाय. व्हॉट्सअप स्टेटसवरून घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज सांगली जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन करत मूक मोर्चा काढला. अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सुमारे 4200 मेडिकल दुकानं दिवसभर बंद ठेवण्यात आली. मोबाईल ॲप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीनं औषध विक्री होत असल्याचा आरोप करत औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला. ऑनलाईन विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय अडचणीत येत असल्याचा मुद्दा लोकसभेत मांडू असं आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिलं. दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक औषधांची व्यवस्थाही संघटनेकडून करण्यात आली होती. सांगली शहरासह जिल्ह्यात इंधन दरवाढ आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झालेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्यानं काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आल्याचं चित्र दिसतंय. यामुळे सुरू असलेल्या मोजक्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. इंधन मिळणार की नाही या चिंतेत वाहनधारकांची धावपळ सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. काही नागरिकांनी तरुण भारतशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही केली आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे एसटी प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात इंधन पुरवठा विस्कळीत असल्याचं चित्र असलं तरी एसटी सेवेसाठी सध्या सुरळीत डिझेल पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सांगली एसटी विभागातील 10,000मध्ये 664 बसेस असून दररोज 600हून अधिक बसेस रस्त्यावर धावत असतात. या बसेससाठी महिन्याला सरासरी 17 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. यासाठी विभागाला दरमहा 15 ते 16 कोटी रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शिराळा आणि पलूस आगारांना मागील 2 महिन्यांपासून थेट डिझेल पुरवठा झाला नसल्यानं त्या आगारातील बसेसना अन्य डेपोतून डिझेल भरावी लागते. भविष्यात दरवाढ कायम राहिल्यास एसटी प्रवास दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी केलंय. मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक पेट्रोल पंपांची तपासणी करून पंपधारक व सेल्स अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कृत्रिम टंचाई, साठेबाजी किंवा चढ्या दरानं विक्री करणाऱ्या पंपांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. सध्या जिल्ह्यात पेट्रोलचा 2410 किलो लिटर, डिझेलचा 2732 किलो लिटर तर एलपीजीचा 1226.3 मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.